नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे धातू आणि अधातू, मेटल्स अँड नॉन मेटल्स ह्या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मागच्या भागात आपण काय शिकलो? आपण शिकलो की मेटल्स, आधी आपण मेटल्सचे हे शिकलो आपण की मूलद्रव्ये जे आहेत ती 3 भागात विभागलेली आहेत: मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स, धातू, अधातू आणि धातू सदृश. त्यानंतर आपण मागील भागात मेटल्सच्या प्रॉपर्टी पाहिल्या, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्याबरोबर मेटल्स कोणाकोणाबरोबर रिॲक्ट होतात हे पाहिलं आपण रासायनिक गुणधर्मामध्ये, केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर, मेटल्स ऑल्सो रिॲक्ट विथ ऑक्सिजन, and metals also react with acids. See, in this third figure you can see magnesium ribbon is there and it reacts with acid and hydrogen gas is evolved. हे आपण शिकलो की धातू रिॲक्ट होतात यांच्या तिघांबरोबर: वॉटर, पाणी, हवा आणि ऑक्सिजन आणि ॲसिड. पण काही असे धातू आहेत की ह्या तिन्ही बरोबर रिॲक्ट करत नाहीत. त्यांची ह्या तिन्ही बरोबर कोणतीही रासायनिक अभिक्रिया होत नाही. पाण्याबरोबरही होत नाही, ऑक्सिजन बरोबरही होत नाही आणि आम्लावरही क्रिया होत नाही. आणि असे जे धातू आहेत त्यांना म्हणतात राजधातू, नोबल मेटल्स. नोबल मेटल्स म्हणजे कोणते माहिती आहेत का बाळांनो? सोने, चांदी. ह्या चित्रात तुम्हाला 3 चित्र दिसत आहेत बघा. पहिली आहे चांदी, सोने आणि प्लॅटिनम. अजूनही 2 आहेत, पॅलॅडियम, रोडियम. यांना राजवायू म्हणतात. हे निसर्गात मुक्त रूपात आढळतात. दे आर ऑप्टेन इन एअर इन एअरने कोणत्या रूपात आपण खाणीमध्ये म्हणू. दे आर ऑप्टेन इन फॉर्म ऑफ इलेमेंटच्या रूपात ते आढळतात, पण शुद्ध रूपात आढळतात. दे आर ऑप्टेन इन प्युअर फॉर्म, कारण ते कोणाबरोबर रिॲक्ट करत नाहीत. त्यामुळे त्यांची खाणीतून जी सोन्याची जी खाण आहे त्यातून जी खनिजे मिळतात ती जवळजवळ 90% प्युअर असतात. प्युअर म्हणजे शुद्ध रूपात असतात. इथे बघा, नॉन मेटल्स आर दोज विथ गुड अँड रिटेन्ड मेटॅलिक लस्टर इन ड्राय एअर. हवेमध्ये त्यांचं लस्टर म्हणजे चकाकी असते त्यांना. दे आर रेजिस्टन्स टू करोजन, म्हणजे करोजनला रेजिस्टन्स करण्याची जी पॉवर एक्सेलंट आहे, म्हणजे क्षरण होत नाही त्यांचं. गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम, पॅलॅडियम, दीज आर द नोबल मेटल्स. दे डू नॉट रिॲक्ट विथ एअर, वॉटर ऑर हीट. पहा, यांची तुम्हाला चित्र तुम्हाला दिसत आहेत. या चित्रामध्ये बघा, हे सिल्वर आहे. हे तुम्हाला जे चिप्स दिसत आहेत त्या सिल्वर चिप्स आहेत. हे जे आहेत ते बघा पॅलॅडियम आहे. आणि इथे तुम्हाला गोल्ड लिहिलं आहे बघा, गोल्ड हे प्युअर गोल्ड आहे. हे असे काही राजधातू आहे. आणि तुम्हाला आम्ही आत्ताच सांगितलं की त्यांच्या जे खाणीतून जी खनिजं मिळतात की मूलद्रव्य, ही मूलद्रव्य आहेत ना, ते शुद्ध स्वरूपात मिळतात. हे बघा, हे सोन्याचं खनिज आहे. दिस इज ओर ऑफ गोल्ड. सोन्याचं खनिज बघा, जसं सोनं दिसतं त्याचप्रमाणे दिसत आहे बघा. आणि थोडीफार काही त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल ती फक्त काढली जाते. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा परिणाम होत नाही. आणि क्षरण, ऑक्सिडीकरणही त्यांची जी आहे ती कक्ष तापमानाला होत नाही. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला त्यांचं क्षरण धातू झिजणे, ऑक्सिडीकरण ऑक्सिजन क्रिया ही होत कक्ष तापमान नॉर्मल टेम्परेचरला होत नाही. तुम्ही हीट करून, गरम करून वगैरे करण्याचा प्रयत्न केला तरच होईल. तसे हे नोबल मेटल्स आहेत. दे अकर इन नेचर इलेमेंटल स्टेट, म्हणजे काय, मूलद्रव्याच्या रूपात आढळतात.
आणि त्यांची मूलद्रव्यांची खनिज आहे बघा. दिस इज सिल्वर ओर, सिल्वरचं खाणीतून मिळणारं खनिज. मग सोन्याचं तुम्ही पाहिलं बघा, जसं चांदी आपली असते त्याप्रमाणेच आहे की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त इम्प्युरिटी सापडणार नाही. हे आहे प्लॅटिनम ओर. प्लॅटिनम महाग आहे सोन्यापेक्षा, हे त्याचं खनिज आहे. म्हणजे ते शुद्ध रूपामध्ये खाणीमध्ये सुद्धा आढळतात. आता यांचा पण उपयोग पाहूया. नोबल मेटल्सचे. ऑल ऑफ यू नो गोल्ड यूज टू मेक ऑर्नामेंट्स, दागिने बनवतात. हे पहा, आत्ताचं जे होतं ते प्लॅटिनमचं होतं. प्लॅटिनमचं हे आहे बघा, अंगठी आहे, ही सोन्यापेक्षा महाग असते. आणि ही जी आहे आपल्या सोन्याची आहे, हिरे असलेली बघा अंगठी. सोन्याचे बरेच दागिने तुम्हाला माहिती आहेत. दे आर यूज टू प्रिपेअर ऑर्नामेंट्स. दे आर ऑल्सो यूज टू मेक कॉईन्स. पूर्वी सोन्याची कॉईन्स वापरत, अजूनही तुम्हाला देवाची जी देवाच्या मूर्ती वगैरे अशा सोन्याच्या कॉईन्समध्ये असतात. कळलं ना. असे सोन्याचे चिप्स, आता जी बिस्किट्ससुद्धा आहे, आपण बिस्किट्स म्हणतो, ह्याच्या लिहिलं आहे बघा 999.9 प्युअर गोल्ड. फाईन गोल्ड म्हणजे प्युअर गोल्डची ही बिस्किट्स आहेत. नोबल मेटल्स आर यूज टू मेक वॉट मेडल्स. तुम्हाला माहिती आहे ना, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल. ती मेडल्स असतात ती कशापासून बनवतात? त्या सोन्यापासून. गोल्ड मेडल म्हणजे तुम्हाला कळलं सोनं, सिल्वर मेडल म्हणजे सिल्वर चांदी, यापासून बनवली जातात. त्यानंतर काय, हे चित्र जे तुम्हाला दिसत आहे कसलं आहे माहिती आहे का? तुम्हाला सोन्याचं दिसतंय परंतु ते चांदीचं आहे. ती वस्तू चांदीची आहे, दागिने. तो पण 1 ग्रॅमचे म्हणतो ना आपण. 1 ग्रॅमचे दागिने काय असतात? ते दागिने दुसऱ्या धातूचे असतात, त्याला सोन्याचं पाणी, सोन्याचा मुलामा दिलेला असतो. किंवा चांदीचे दागिने आहेत, त्यांना सुद्धा सोन्याचा मुलामा दिलेला असतो. सोन्याचा मुलामा म्हणजे सोन्याचं पाणी. आणि ते दागिने मग सोन्यासारखं, यू फील दॅट दे आर द गोल्ड ऑर्नामेंट्स. त्यांना ॲपिअरन्स त्यांचं सोन्यासारखंच दिसतं बघा. चांदीवर मुलामा देण्यासाठी सोन्याचा वापर करतात. अजून कशासाठी वापरतात हे बघा. मेडिकल इक्विपमेंट्स, वैद्यकीय उपकरणं, डॉक्टरीची उपकरणं वापरतात. ती सर्व बहुतेक जे आहेत प्लॅटिनम वगैरे पासून बनवलेली असतात. अजून काय त्यांचे उपयोग आहेत बघा. आयुर्वेदिक मेडिसिन तुम्हाला माहीत असेल. बहुतेक आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये चांदीचा उपयोग करतात, कारण अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी, चांदीची जी गुणधर्म आहे, औषधी गुणधर्म आहे, बॅक्टेरियांना मारण्याचा गुणधर्म आहे. आणि त्यामुळे चांदी कशामध्ये वापरतात? आयुर्वेदिक औषधामध्ये वापरतात. गोल्ड अँड सिल्वर ऑल्सो यूज टू मेक फ्यू इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. बाळांनो, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही मोबाईल कधी ओपन केला आहे का? मोबाईल किंवा CPU मदरबोर्ड यामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर त्यामध्ये काही भाग सोन्याचे असतात. बारीक बारीक पॉईंट असतात सोन्याचे वगैरे. ह्या चित्रात तुम्हाला दिसत असेल, ही एक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा आतील भाग आहे, मदरबोर्डसारखा दिसणारा. आणि त्यामधून हा पहा जो आहे काय करत आहे, पकडच्या साह्याने हे सोन्याचे पॉईंट्स काढत आहे. त्यामुळे जेव्हा आपण जुने मोबाईल वगैरे किंवा मदरबोर्ड वगैरे स्क्रॅप म्हणून, भंगार म्हणून जेव्हा आपण विकतो, त्यावेळेला त्यातून हे सोन्याच्या चांदीच्या वस्तू ज्या आहेत, भाग बारीक बारीक आहेत, फार बारीक भाग असतात, ते काढले जातात आणि साहजिकच त्याचा पुनरुपयोग केला जातो. म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. अजून काय उपयोग आहे? काही मूलद्रव्य, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम अँड पॅलेडियम, कॅटलिस्ट म्हणून वापरतात. कॅटलिस्ट म्हणजे उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे काय? विज्ञानामध्ये काही समीकरणं असतात किंवा अभिक्रिया असतात, केमिकल रिॲक्शन्स, की त्यांचा स्पीड कमी असतो किंवा काहींचा स्पीड भरपूर फास्ट असतो. हा स्पीड रेग्युलेट करण्यासाठी, एखाद्या अभिक्रियेचा स्पीड कमी करण्यासाठी, वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून वापरावं लागतं. याबद्दल अधिक माहिती आपण आपल्या पुढील इयत्तामध्ये घेणार आहोत. तर उत्प्रेरक काय करतो? तो स्वतः त्या अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. इट डज नॉट इन्वॉल्व इन केमिकल रिॲक्शन, बट इट अलाउज अ केमिकल रिॲक्शन टू स्पीड अप or allow to increase the speed of chemical reaction, and such elements are called as such compounds are called as catalyst. So platinum and palladium are used as catalyst in some of the chemical reactions. आता आपण पाहूया सोन्याची शुद्धता. आपण सोनं घ्यायला जातो, बरोबर ना? सोनं खरेदी करायला जातो,
सोनाच्या दुकानामध्ये. मग सोनार आपल्याला तुम्हाला कसे दागिने पाहिजेत, किती कॅरेटचे दागिने पाहिजेत हे विचारतात. आठवतं का बाळांनो, तुम्ही आईवडिलांबरोबर गेला असाल, मग 23 कॅरेटचे पाहिजे की 22 कॅरेटचे पाहिजेत की 18 कॅरेटचे पाहिजेत असं विचारलं जातं. हे तिन्ही चित्र बघा, नीट बघा बाळांनो. तिन्ही चित्रामध्ये सोन्याची चकाकी तुम्हाला वेगवेगळी दिसत असेल. 23 कॅरेटमध्ये बघा किती चकाकते बघा हा हार जो आहे तर. 22 कॅरेटमध्ये त्यापेक्षा कमी आहे आणि 18 कॅरेटमध्ये त्यापेक्षा कमी आहे. तिन्हीही सोन्याच्याच वस्तू आहेत. मग ही चकाकी कमी का दिसते, तर तिघांमध्ये सोन्याचं प्रमाण जे आहे ते वेगवेगळं आहे, सारखं नाही आहे. जसं कॅरेट कमी झालं आहे तसं सोन्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि दुसरा मिश्रधातू त्यात वापरला गेला आहे. हा का वापरतात मिश्रधातू सोन्यामध्ये, तर जे प्युअर सोनं आहे, एकदम प्युअर सोनं आपण ज्याला म्हणतो, मग अशी तुम्हाला बिस्किट्स दाखवले होते, इथेही तुम्हाला दाखवले बघा. 1 ग्रॅम फाईन गोल्ड 999 कॉमा पुढे दिलं आहे बघा 9% म्हणजे 24 कॅरेट. एकदम प्युअर सोनं आपण जे म्हणतो ते सोनं 24 कॅरेटचं जे आहे ते इतकं शुद्ध असतं की जे आपण निसर्गातून म्हणतो ना, जे आपण मूलद्रव्य रूपात जे मिळतं राजधातू म्हणून, ते 24 कॅरेटचं असतं. 100% शुद्ध म्हणजे 24 कॅरेट. परंतु त्यापासून जर तुम्ही दागिना बनवायला गेलात तर इट इज सो सॉफ्ट आणि इफ विल ट्राय टू मेक ऑर्नामेंट इट विल ब्रेक ऑर बेंड ड्यू टू प्रेशर. दाबामुळे काय होतील, ते वाकतील किंवा तुटतील. दागिन्यामध्ये पुष्कळ बारीक काम असतं, बरोबर ना, त्यामुळे ते दागिने बनवता येणार नाही आहेत. हारावरची डिझाईन, बारीक डिझाईन, बांगडीवरची डिझाईन. त्यामुळे मग गोल्डस्मिथ म्हणजे सोनार काय करतात, ते युजेस सम अलॉयज लाईक कॉपर, सिल्वर इन प्युअर गोल्ड टू रेड्यूस इट्स वॉट प्युरिटी. त्याची प्युरिटी कमी होते ना त्यामुळे सोन्याची. बट इन्क्रीजेस हिज हार्डनेस, त्याचा हार्डनेस वाढतो. काय होतं, ते जे सोनं जे तयार झालं आहे त्याचा कठीणपणा वाढतो. सोनार तांबे किंवा चांदीचं विशिष्ट प्रमाण ॲड करतात आणि त्यामुळे मग त्याचं कॅरेट जे आहे ते कमी होतं. 23 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट. 18 कॅरेट त्यापेक्षा कमी 14 कॅरेटसुद्धा सोनं असतं. आणि जेवढं सोनाचं मध्ये सोनं कमी आणि इतर धातू तांबे किंवा चांदी जास्त, तेवढा त्याचा भावसुद्धा सोन्याचा कमी कमी होत जातो. हा तुम्हाला इथे तक्ता दिसेल. या तक्त्यामध्ये बघा सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात. या चित्रात दिसत असेल बघा, प्रत्येक कॅरेटनुसार किती सोनं असतं आणि किती अलॉय म्हणजे मिश्र धातू जो वापरतात तो. मग या ठिकाणी गोल्ड वर्सेस अलॉय, प्युरिटी आणि कॅरेट दिले बघा इथे. आपण इथून येऊया उजवीकडून डावीकडे. 24 कॅरेट म्हणजे सर्वात शुद्ध 99.9%. त्यामध्ये अलॉय काहीच नसतं, खाणीतून काढलेलं शुद्ध सोनं 24 कॅरेट. परंतु ते एकदम मऊ असतं, त्याचे दागिने बनवणं कठीण जातं. त्यानंतर काय बघा इथे, हे बघा इथे वरती डायमंड दाखवलं आहे प्युअर गोल्ड. इकडे काय केलं आहे बघा, वरती व्हाईट दाखवलं आहे, दिसतं ना तुम्हाला व्हाईट दाखवलं आहे. हा व्हाईट भाग म्हणजे एवढं याच्यामध्ये अलॉय वापरलं आहे बघा. किती, 2%. एकूण 24% ना, 2% अलॉय. सोनं 22% म्हणून त्याला 22 कॅरेट म्हणतात. आणि त्यामुळे सोन्याचं प्रमाण कमी झालं बघा, 91.67%. हे 22 कॅरेट. हे आपण जे 23 कॅरेट जे म्हणतो ना, आपण सहसा दागिने 22 आणि 24च्या मध्ये 23 कॅरेट घेतो. 23 कॅरेट म्हणजे काय, त्यात 23 ग्रॅम सोनं असेल तर 1 ग्रॅम त्यामध्ये काय 1% काय असणार आहे, अलॉय असणार आहे. आणि 23% असणार आहे तुमचं सोनं, प्युअर सोनं. पुढे 18 कॅरेट म्हणजे काय, 18 सोनं आणि 6 अलॉय. त्यामुळे सोन्याची प्युरिटी 75% झाली. मग हा व्हाईट पट्टा अजून वाढला, गोल्डचा पट्टा आहे ना अर्धवर्तुळ, ते कमी झालं. त्यानंतर इथे बघा अर्धवर्तुळ सोन्याचं अजून कमी झालं, अगदी बरोबर अर्धवर्तुळ झालं. वरचा पट्टा अजून वाढला. 14 कॅरेट म्हटलं ना तुम्हाला मी, 14 कॅरेटमध्ये 14 सोनं आणि 10 काय असतं, प्रमाण आहे. म्हणजे हे प्रमाण म्हणूया आपण. 14 आणि 10 अलॉय असतं. आणि जे 10% जे आहे किंवा 10 कॅरेट, त्यामध्ये बघा वरचा सफेद जो आहे तो भाग अजून वाढला आहे. सोनं अजून कमी झालं, 41% सोनं असतं. 10 14 प्रमाण आहे बघा. 10 सोनं 14 अलॉय. मग ह्यामध्ये अलॉयचं प्रमाण जास्त आहे. आपण सहसा दागिने जे आपण आहोत ते 22 ते 23च्या दरम्यान बनवतो.
जे आपण शुद्ध म्हणतो तेही शुद्ध नसतात. तर अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जी आहे ती कमी कमी होत जाते ॲलॉय ॲड केल्यामुळे. मग त्याचा फायदा असा की त्याला कठीणता येते. जे तुमचं जे सोनं जे तयार होतं आणि त्याच्यापासून सोन्याचे दागिने बनविता येतात. पुढचा भाग महत्त्वाचा आपण शिकणार आहोत तो म्हणजे क्षरण, करोजन. पहा, तुम्हाला या चित्रात तुम्हाला दिसतंय नवीन कोरी करकरीत कार, आणि ती बरेच दिवस पावसात उघडी राहिल्यामुळे, तशी भिजत राहिल्यामुळे तिचं जे किंवा तिचा रंग जो झालेला आहे तो पहा तुम्हाला दुसऱ्या चित्रात दिसत असेल. याला म्हणतात क्षरण. ही झीज झाली आहे तिच्या धातूची, गाडीच्या धातूची झीज झालेली आहे. तर पत्रा तिचा खराब झाला आहे, म्हणजे गंज चढला आहे. ठीक आहे. मग हे काय आहे, क्षरण म्हणजे काय? तर धातू जे असतात त्यांच्यावर हवेतील आर्द्रता म्हणजे ओलावा आणि हवेतील काही वायू यांची क्रिया होते आणि काही नवीन संयुग त्या धातूंवर तयार होतात. कोणते कोणते धातू? लोखंड, तांबे, चांदी यांच्यावर जास्त, सोनं नाही. चांदी तर राजधातू आहे तरीसुद्धा त्यावर तुम्हाला माहिती आहे चांदीचे दागिने बघा काळपट होतात. तांब्याच्या तर वस्तू आपल्या घरात कोणाच्या असतील तर त्यांच्यामध्ये बघा हिरवा थर आलेला असतो आणि मग आपण पितांबरीने घासलं की स्वच्छ होतं. आणि लोखंडावर तर गंजच चढतो. म्हणजे हवेतील ऑक्सिजन किंवा इतर वायू आहेत, कार्बन डायऑक्साईड आहे, हायड्रोजन सल्फाईड आहे, या प्रत्येकाचा वेगवेगळा प्रत्येक धातूवर परिणाम होतो आणि त्यांची संयुग त्या धातूवर साठून राहतात. त्यामुळे तो धातू झिजतो, धातू कमी होतो कारण धातूचाच ऑक्सिजन बरोबर क्रिया होते, आपण शिकलो आहोत मागच्या भागामध्ये. आणि त्यामुळे धातूचं ऑक्साईड बनेल किंवा हायड्रोजन सल्फाईड बरोबर क्रिया, दुसरा अजून कोणता लेअर तयार होईल, कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजन बरोबर क्रिया होईल आणि धातू मात्र कमी होतो आणि ह्याला म्हणतात क्षरण, करोजन. हे बघा, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. गंज आलेला लोखंडावर जो गंज चढला आहे, प्युअर जो असतो लोखंडाची साखळी बघा कशी तुम्हाला दिसते, आणि जेव्हा गंज चढतो आयन, फेरिक ऑक्साईड, गंजाचं नाव आहे फेरिक ऑक्साईड, ती ऑक्सिजन बरोबर क्रिया झाल्यामुळे हवेतील ऑक्सिजन आणि ओलावा याची क्रिया झाल्यामुळे लोखंड गंजतं. त्यानंतर कॉपर, तांबे. बघा हा तांब्याचा नळ आहे बघा, तांबं माहिती ना आपल्या घरात तांब्याची भांडी पण असतात आणि त्याच्यावर जो आहे हवेतील एअर आणि काय हवा ऑक्सिजन, हवेत एअर म्हणजे ऑक्सिजन आणि पाणी यांच्याबरोबर आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड यांची क्रिया होऊन कसा घटक तयार झाला बघा, निळसर हिरवट रंगाचा लेप त्याच्यावर तयार होतो. आपल्या घरातल्या भांड्यावर पण बघा हिरवट लेप तयार होतो, हवेतील कार्बन डायऑक्साईडची क्रिया होते आणि हिरवट रंगाचा हा लेप तयार होतो. चांदीचे तर तुम्हाला माहितीच असेल बघा, चांदीच्या ह्याच्यावर बघा अशा प्रकारचा काळपट निळसर रंगाचा लेप तयार होतो. काळपटच पडतात कांदी जी आपली समजा दागिने असतील, सोन्याची चांदीची गणपतीची मूर्ती असेल तर काळपट पडते. काळ्या रंगाचा थर कशामुळे? हवेतील हायड्रोजन सल्फाईडवर क्रिया होते किंवा हायड्रोजन सल्फाईडची क्रिया होते चांदीची आणि त्यामुळे हा काळ्या रंगाचा लेप तयार होतो. ह्या सर्व क्रियामध्ये या धातूंची ह्या घटकांबरोबर क्रिया होते म्हणजे धातू कमी झाला आणि कमी झाला म्हणजे क्षरण झालं. आपण त्याला समजा आता हे सिल्वरचे आहे ते रुपेरी म्हणून लिक्विड असतं, ॲसिडच असतं ते HNO3, त्याने स्वच्छ करतो पण धातू ऑलरेडी झिजलेला असतो बाळांनो, कमी झालेलाच असतो. फक्त आपण तो लेप जो आहे वरचा काळ्या रंग तो धुवून काढतो. त्यामुळे धातू ऑलरेडी झिजलेला असतो, स्वच्छ होतोच पण धातू तो कमी झालेला असतो. मग हे होऊ नये म्हणून मग काय करायचं? क्षरण, टू प्रोटेक्ट दिस मेटल्स फ्रॉम करोजन व्हॉट यू कॅन डू. काय करतात? ह्या धातूंना करोजनपासून रोखण्यासाठी त्यावर तेलाचा थर दिला जातो किंवा ग्रीस, वॉर्निश और पेंटेड बाय सम अदर मेटल्स, पेंट केला जातो. जो दुसरा एखादा न गंजणारा धातू असेल त्याचा मुलामा दिला जातो. पेंट करणे, तेलाचा थर देणे, ग्रीस लावणे, वॉर्निश लावणे की ज्यामुळे ह्या धातूंचा हवेतील ह्या घटकांशी संबंध येणार नाही आणि त्यामुळे ते धातू खराब होणार नाही. लोखंडावर बघा हे लोखंड आहे त्याच्या जस्ताचा मुलामा दिला आहे बघा, जस्त म्हणजे झिंक, की ज्यामुळे लोखंडाचा हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रतेशी संबंध येणार नाही. टू प्रिव्हेंट करोजन layers of oil, grease, varnish or paint are applied on them. Also plating with another non-corroding metal. दुसरे एखादा नॉन करोडिंग म्हणजे काय, ज्याचं करोजन होत नाही अशा धातूचं पेंट करायचं, प्लेटिंग करायचं
की ज्यामुळे त्यांचं कोरोजन थांबतं. ह्या चित्रात तुम्हाला दिसत असेल हे लोखंड आहेत बघा, हे लोखंडाचे बाजूचित्र दिसतं बघा, लोखंडाचे बार आहेत. हा लोखंडाचं हे वस्तू आहे आणि त्याला कसं बघा प्लेटिंग करतायत झिंकने, स्प्रे करतात. तो स्प्रे काय असतं, झिंकचा स्प्रे असतो, त्याचा पूर्ण स्प्रे त्या धातूवर मारला जातो की ज्यामुळे त्याचं करोजन होणार नाही. आयर्न इज प्लेटेड बाय झिंक, अरेस्टेड बाय झिंक प्लेटिंग. झिंक म्हणजे जस्ताचा मुलामा दिला जातो. किंवा काय, काही धातूंवर अशा प्रकारे अँटी करोजन पेंट असतो, रंग असतो, तर रंग मारला जातो बघा या चित्रामध्ये. रंगामुळे काय होतं, त्याचा हवेशी काय येत नाही, कॉन्टॅक्ट होत नाही आणि करोजन होत नाही. का, कारण केमिकल रिॲक्शनच होत नाही ना. ड्यू टू दिस प्रोसेस द कॉन्टॅक्ट ऑफ मेटल सरफेस विथ एअर इज लॉस्ट अँड करोजन कॅनॉट अकर ॲज द केमिकल रिॲक्शन डू नॉट टेक प्लेस. दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल. हे काय बघा, जहाज आहे. जहाजात सतत समुद्रातील क्षारयुक्त पाणी आहे त्याच्याशी संबंध येत असतो. साहजिकच जहाजाचा पत्रा जो आहे तो पत्रा खराब होण्याची शक्यता आहे. होऊ नये म्हणून काय करतात, इनॅमेलचा रंग देतात, इनॅमेलचं पेंट करतात बघा. हे जे दिसतंय तुम्हाला रेड ऑक्साईड म्हणतात ना, रेड ऑक्साईड लोखंड वगैरे याच्यावरही असतं, त्याच्या प्रकारचा पेंट असतो. त्या पेंट त्या जहाजांच्या पत्राला देतात की ज्यामुळे त्याचा जरी पाण्याशी संपर्क आला तरी ते पत्रा खराब होणार नाही. Nowadays these vessels are getting in shop, you know, हार्ड एनोडाइज म्हणतात बघा. हार्ड एनोडाइज काय आहे ते, अशा प्रकारे जरा कॉस्टली असतं. हा पण ह्याच्यावर करोजन न होणाऱ्या धातूचा लेप असतो आणि त्यापासून ही भांडी तयार केलेली असतात. हेवी पण असतात आणि ही भांडीसुद्धा काय होत नाही, त्यांच्यावर कोणता थर जमा होत नाही किंवा त्यांचं करोजन होत नाही. तुम्हाला माहिती आहे बाळांनो, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराजवळ समुद्रात हा स्वतंत्र देवतेचा पुतळा आहे. तिथे खाली लिहिलं आहे बघा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी. लेफ्ट पहिला म्हणजे मागचा आणि जो लेफ्ट साईडचा आहे जो आहे तो पूर्वीचा आहे आणि राईट साईडचा आहे तो आत्ताचा. म्हणजे तांब्याचा पुतळा आहे हा, पूर्वीचा तांब्यापासून बनवलेला. परंतु हा पुतळा आत्ता असा हिरव्या रंगाचा दिसतोय. का, मगाशीच मी सांगितलं, तांब्याची कार्बन डायऑक्साईड बरोबर क्रिया होते आणि हवेतल्या कार्बन डायऑक्साईड बरोबर क्रिया होऊन हिरव्या रंगाचा थर त्या पुतळ्यावर तयार झाला आहे, कॉपर कार्बोनेटचा, आणि त्यामुळे तो पुतळा आता हिरव्या रंगाचा झालेला आहे. दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कोरोजन. नेक्स्ट आपण पाहणार आहोत द न्यू पार्ट, दॅट अलॉईज. संमिश्र म्हणजे काय, आपण आपल्या घरात पितळेची भांडी वापरतो ना, देवाच्या कामासाठी वापरतात किंवा अशी आपल्या घरी नेहमी डेली यूजला सुद्धा आपण यूज करतो. पितळेच्या वाट्या, ग्लास, चमचे, पितळेची समई असते आणि स्टीलची भांडी तर आपण वापरतोच. हे दोन्ही पितळ, स्टेनलेस स्टील किंवा आपलं ब्रॉन्झ मेडल, जी मेडल 3 असतात, सिल्वर, गोल्ड मगाशी सांगितलं, तिसरं जे म्हणतो आपण ब्रॉन्झ मेडल, कांस्य पदक, हे जे आहेत त्यांना अलॉयज म्हणतात, संमिश्र. अलॉय म्हणजे काय, व्हॉट इज अलॉय? द होमोजेनस मिक्सचर. होमोजेनस म्हणजे त्यामध्ये मिक्स केलेले धातू वेगवेगळे दिसत नाहीत आपल्याला, एकजीव झालेत म्हणून होमोजेनस. द होमोजेनस मिक्सचर ऑफ 2 or more metals or a homogeneous mixture metal with non-metal. होमोजेनस मिक्सचर ऑफ मेटल विथ नॉन मेटल म्हणजे धातू, 2 किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू. धातू आणि अधातू मिक्स केलं धातू म्हणजे धातू म्हणजे अधातू म्हणजे येस, कार्बन हा अधातू आहे ना, तो वापरलेला आहे स्टीलमध्ये. त्यामुळे धातू, 2 धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या एकजीव मिश्रणाला, समांगी मिश्रणाला काय म्हणतात, संमिश्र असे म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज अलॉयज. मग ह्या संमिश्रामध्ये जो धातू असतील तर त्यांचं प्रमाण ठरलेलं असतं. त्याचे भौतिक गुणधर्म, रंग वगैरे पूर्णपणे बदलतात, पण रासायनिक गुणधर्म मात्र तसेच राहतात. केमिकल प्रॉपर्टीज रिमेन ॲज इट इज. आणि हे मूळ धातूपेक्षा कठीण असतात. संमिश्र जे आहेत ते मूळ धातूपेक्षा कठीण असतात. तर पाहूया आपण एक्झाम्पल्स. आपण जी पितळेची भांडी वापरतो ना त्याला ब्रास म्हणतात, अँड दॅट इज अलॉय ऑफ कॉपर अँड झिंक. आपली पितळेच्या भांड्यामध्ये काय आहे, प्युअर कॉपर तर तुम्हाला माहितीच आहे. तांब्याची भांडी देवाची असतात ती, तांब्याचा लोटा वगैरे वापरतो ना आपण कलशासाठी. मग पितळेचा रंग तसाच असतो का, नाही ना, पिवळसर असतो. मग तो पिवळसर रंग कशामुळे येतो, तांब्यामध्ये जास्त मिक्स केलं नाही, जसं पण सोन्यामध्ये प्युरिटी कमी होते अलॉय वापरून.
तर तसंच तांब्यामध्ये जास्त मिक्स केल्यामुळे तयार झालेलं ॲलॉय आहे पितळ. तांब्यामध्ये टीन, ब्रॉन्झ मेडल म्हणतो ना आपण, कांस्य पदक 3ऱ्या नंबरचं असतं, त्यामध्ये तांब्याने टीन म्हणजे कथील वापरतात. पोलाद असतं, पोलाद, त्यामध्ये कार्बन आणि लोखंड आहे. आणि आपल्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांमध्ये बघा किती घटक आहेत. लोखंड आहे, कार्बन, निक्कल आणि क्रोमियम. अशा प्रकारच्या 4 घटकांपासून काय बनलेलं आहे, आपलं स्टेनलेस स्टीलची भांडी बनलेली आहेत. पाहूया आपण त्यांचे चित्र एक एक. संमिश्र ॲलॉयज, हे बघा आपलं पितळेची भांडी, विच इज पितळ मीन्स ब्रास, विच इज मेड ऑफ वॉट, कॉपर अँड झिंक. नंतर हे ब्रॉन्झ मेडल जे आपण म्हणतो ते 3rd नंबरचं असतं, ते कॉपर आणि टीन, टीन म्हणजे कथील, टीन म्हणजे कथील. त्यानंतर हे बघा पोलाद, पोलादाचे आपले जे पाईप वगैरे असतात की नाही, ते पोलादाचे असतात. लोखंड आणि कार्बन मिक्स असतं त्यामध्ये. कार्बन हा अधातू आहे, म्हणून मगाशी व्याख्या सांगताना सांगितलं. मगाशी उदाहरणं धातू अधिक धातू होती, हे उदाहरणं धातू आणि अधातूची उदाहरणं आहेत बघा ह्या पेजवरचे. लोखंड अधिक कार्बन. आणि आपले स्टेनलेस स्टीलची जी भांडी आहेत त्यामध्ये लोखंड, कार्बन, निकेल आणि क्रोमियम यूज केलेलं असतं. स्टील बघा, काही बघा स्टीलची भांडी बघा पेचतात कधी कधी बरेच दिवस राहिल्यामुळे. तर त्यामध्ये काय करतात माहिती आहे का, आता काय मिश्रण लिहिलं बघा मी, लोखंड, कार्बन, निक्कल म्हटलं ना. निक्कल महाग असतं, जो हेवी स्टील असेल किंवा हाय क्वालिटी स्टील असेल तर निक्केल वापरतात. पण जी जुनी आपण साधी बघा, कधी कधी आपण स्वस्त म्हणजे रस्त्यावर विकायला अशी जी आपण स्टीलची भांडी घेतो ती काही दिवसांनी पेचतात किंवा त्यांना तडा जातो. वाय? बिकॉज फॉर मेकिंग दोज in place of nickel कॉपर इज यूज, कॉपर यूज करतात. म्हणजे महागडं निकेलच्या जी तांबं वापरतात, कळलं की नाही. आणि निकेलमुळे तर एकजीवपणा असतो त्यांच्यामध्ये. निकेल कॉस्टली असल्यामुळे ती भांडी त्या परवडत नाही, आणि म्हणून तांबं वापरल्यामुळे काही दिवसाने ते स्टील काय होतं, फाटतं, खराब होतं, कळलं. अशा प्रकारचे हे काय आहेत सगळे संमिश्र, these are alloys and which we use in our daily life. In this way what we have studied in chapter as a whole, पूर्ण हा चॅप्टर आता आपला पूर्ण झालेला आहे. काय काय पाहिलं आपण, अगदी सुरुवातीला एलिमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स वी हॅव स्टडीड, दॅट इज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. देन वी हॅव स्टडीड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. मेटल्सचे आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पाहिले. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण त्यांची रिॲक्शन बघितली, कशाबरोबर, हवेबरोबर काय होते, पाण्याबरोबर काय रिॲक्शन होते, ॲसिड बरोबर काय रिॲक्शन होते. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण तन्यता, वर्धनीयता, त्यानंतर घनता, लस्टर्स, त्यांच्यामध्ये चमक असते, चकाकी असते त्यांना, वर हे काही आपण त्यांचे गुणधर्म पाहिले. त्याबरोबर आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स पण शिकलो. अधातूंच्या पण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. युजेस पाहिले आपण त्यांचे, मेटल्स आणि नॉन मेटल्सचे. आणि आजच्या भागात आपण प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ नोबल मेटल्स, राजधातू म्हणजे काय, they do not react with air, oxygen or acids, that's why they are called as noble metals like gold, silver, platinum, palladium, rhodium. आणि त्यांचे युजेस सुद्धा आपण पाहिलेले आहे. Then along with that we have studied the purity of gold, and at last we have studied different types of alloys. So today in this session we will stop here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.